च्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी कृत्य वाढत आहे आणि या गुन्हेगारी कृत्याच्या बरोबरीला बरेचसे प्रकरण असे आहे की ते पोलीस सब इन्स्पेक्टरच्या माध्यमातून दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. म्हणून मुळामध्ये असं आहे की तासखेडा शिवारातील हातनूर कॅनलच्या शेजारची मोठ्या प्रमाणावर माती आणि मुरुम हा वाहून नेण्याच्या संदर्भामध्ये, वाहून चोरून नेण्याच्या संदर्भामधला एक विषय होता आणि त्यामध्ये लाखो रुपयाचा हा मुरुम त्या ठिकाणून चोरून नेला. हा चोरून नेला त्याची तक्रार तासखेडा ग्रामस्थांनी केली. तासखेडा ग्रामस्थांनी केल्यानंतर पोलीसने त्याच्या संदर्भामध्ये कारवाई करायला टाळाटाळ केली. त्यांनी हे सांगितलं त्या ठिकाणी किंवा हा मुरुम चोरीचा प्रकार जो आहे तो रेव्हेन्यू विभागाकडे येतो. खरं म्हणजे चोरी म्हणत होते ते. चोरी म्हटलं तर रेव्हेन्यू विभागाकडनं नको, पण रेव्हेन्यू विभागाकडे गेला. रेव्हेन्यू विभागाने त्यांना कळवलं किंवा अशी चोरी झालेली आहे इरिगेशन डिपार्टमेंटच्या कार्यक्षेत्रातली. मग पोलिसांनी त्याच्यात परत टाळाटाळ केली की तुम्ही आता इरिगेशन डिपार्टमेंटकडून आम्हाला तक्रार अर्ज करा. त्याप्रमाणे इरिगेशन डिपार्टमेंटने हे पोलीसकडे तक्रार केल्यानंतर तरीही पोलिसांनी त्याची नोंद घेतली नाही. चोरी गेली हे त्यांनी त्याचे पुरावे दाखवले, त्याचं JCB दाखवलं, त्याची गाडीचा क्रमांक दाखवला, त्या गाडीवर शिवसेना लिहिलेलं आहे असंही दाखवलं. हे सगळे प्रकार केल्यानंतर कुणाच्या तरी दबावामुळे या APIने त्या ठिकाणी कारवाई केली नाही. दरम्यानच्या कालखंडामध्ये हा प्रश्न मी विधानसभेमध्ये विचारला. थोडंसं लांब होईल, तुम्ही कट करून घ्यायला लागलं तर. हा प्रश्न मी विधानसभेमध्ये विचारला. विधानसभेमध्ये शासनानं हे मान्य केलं की जवळपास 4,500 ब्रॉस मुरुम त्या ठिकाणून चोरी गेला आणि याआधी किती गेला त्याची माहिती नाही. मग 4,500 जर मारून चोरी गेला याची माहिती गेली तरी तर पोलिसांनी FIR दाखल करायला पाहिजे होता, पण तो केला नाही. कारण त्याच्यामध्ये ते चोरांना संरक्षण देत होते. आणि या ठिकाणी तासखेड्याचे ग्रामस्थ मला वारंवार भेटत होते. त्यांनी मला या ठिकाणी परत एक वेळा सांगितलं की अजून गुन्हा दाखल होत नाही आणि चोरी चालू आहे. मग मी ह्याच्या पोलीस स्टेशनला येऊन विचारणा करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी या APIने माझ्याशी उद्धट वर्तन केलं. मी त्याला सांगितलं की तू 2.5 महिने झाले जवळपास तुझ्याकडं हा गुन्हा तक्रार करतोय पण गुन्हा नोंद होत नाही. तो मला म्हणाला की 2.5 महिने 2.5 वर्ष लागू शकतात, चौकशी आहे. त्याने इतक्या उद्धटपणे उत्तर दिलं आणि नंतर तो माझ्याशी असं बोलला की रेव्हेन्यूवाले आपलं रेव्हेन्यूवाले शेण खातात आणि आमच्याकडे FIR करायला येतात, म्हणजे त्यांनी पैसे खायचे आणि आमच्याकडे FIR करायला यायचं, असं तो बोलला. त्यावेळेस मी हे बोललो, हे खरं आहे की हो रेव्हेन्यूवाले शेण खातात तर तो गूळ का खाल्ला, हे मी बोललो. बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण चुकीचा शब्द वापरला. म्हणून 2 वेळा त्याला त्याची माफी मागितली की माझ्या तोंडून असा शब्द जायला नको होता, तो गेला, मी तुझी माफी मागतो. पण त्याच्यानंतर तो जास्तच अद्वाद बोलायला लागला, फारच अद्वाद बोलायला लागला. खरं म्हणजे मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी या नात्यानं मला त्या ठिकाणी जाब विचारण्याचा अधिकार आहे. तसं तो सर्वसामान्य माणसाला पण आहे, तसं मला तर आहेच आहे. पण तो त्या ठिकाणी उद्धट वर्तन देणं, तुमच्यानं काय होईल ते बघून घ्या, तुमच्यानं काय करायचं ते करून घ्या, माझ्या मागे मोठ्या प्रमाणावर राजकीय संरक्षण आहे वगैरे अशा गप्पा मारल्या. पण ते शेवटी त्याच्यानंतर मी निघून आल्यानंतर त्याने माझ्याविरुद्ध एक FIR दाखल केला. FIR दाखल केल्यानंतर त्या FIRमध्ये चुकीचा FIR दाखल केला. वास्तविक त्याने शेण खाल्लं तर गू का खाल्लं हे शिवे होत नाही. ते आपल्या पब्लिकमध्ये वापरण्याचं एक म्हण आहे, ते होईल की नाही होईल आता न्यायालय ठरवेल. पण या संदर्भामध्ये त्याने अशा रीतीनं कृत्य करत असताना जर माफी मागितली
मी कधी माफी मागत नाही कुणाची. जर माफी मागितली, चुकून गेला होता शब्द हे खरं आहे, त्यानंतर परंतु त्यानंतर त्याने बऱ्याचशा लोकांकडे बऱ्याचशा काही त्याला काय म्हणतो की गर्वाने भाषा केली, असं माझं काय होतं आहे, माझ्यापुढे जामनेरचं पुढारी आहे, माझ्याकडे याच्या पुढारी आहे वगैरे. मी कोणत्याही मंत्र्याला शिवीगाळ केलेली नाही, कोणत्याही अर्वाच्य भाषेत मी बोललेलो नाही. मी स्वतः मंत्री राहिलेलो आहे, माझ्या घरामध्ये मंत्री आहे, त्यामुळे मंत्र्याला शिवीगाळ करण्याचा काही प्रश्नच येत नाही किंवा मुख्यमंत्र्याचे नाव घेण्याचा काही प्रश्न येत नाही. 40 वर्षात 45 वर्षात मला एवढी अक्कल आहे. पण मग नंतरच्या कालखंडामध्ये त्याने या ठिकाणी जे उद्धट वर्तन केलं त्याची तक्रार मी पोलीस प्राधिकरणकडे केलेली आहे. पोलीस प्राधिकरणकडे ही तक्रार केली की वारंवार याच्याकडे गुन्हा नोंद करण्यासाठी वारंवार ग्रामस्थ आले, आमचे अधिकारी आले, तरीही याने गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली, आपल्या कर्तव्यात कसूर केली आणि लोकप्रतिनिधींशी असभ्य वर्तन केलं. म्हणून याच्या विरुद्ध चौकशी केली पाहिजे. माझी तक्रार आहे, याची चौकशी केली पाहिजे म्हणून महाराष्ट्र पोलीस प्राधिकरण जे आहे त्या प्राधिकरणाकडे तक्रार केलेली आहे. दुसरं, याबाबत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मला जे काही विशेष अधिकार दिलेले आहे की आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून, मला जो मान सन्मान द्यायला पाहिजे असे शासनाचे आदेश आहे की आमदार आल्यानंतर उठून उभं राहिलं पाहिजे, त्याला आदरानं बोललं पाहिजे, त्याच्याशी संयमानं वागलं पाहिजे, त्याला जागा दिली पाहिजे, तो तुमच्या कार्यालयातून बाहेर गेल्यानंतर त्याला कार्यालयापर्यंत येऊन सोडून दिलं पाहिजे वगैरे जे आहेत त्याचं ह्याने उल्लंघन केलं त्या सरकारच्या आदेशाचं आणि माझा अपमान केला. त्या ठिकाणी माझ्याशी बोलून की तुमच्यानं काय होईल ते करून घ्या वगैरे वगैरे अशा स्वरूपाचा जो बोलला तो माझा एक अपमान झाला, माझ्या अधिकाराचा भंग आहे. म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांकडे मी विशेषाधिकार भंगाची, बीच ऑफ प्रिव्हिलेजची एक नोटीस ज्याला द्यावी म्हणून मी अर्ज केलेला आहे. तिसरं, याच्या संदर्भामध्ये IG, DIG, SP वगैरे ह्यांच्याकडेही तक्रारी मी केलेल्याच आहे की बुवा ह्याने अशी केलेली आहे. आणि DIGशी मी स्वतःच बोललो आहे, आपल्या IGशी मी स्वतः बोललो, SPशी मी स्वतः बोललो. त्यांनाच सांगितलं की हे घडलं, हे खरं आहे. त्याला मी म्हटलं की शेण खाल्लं तू गू का खाल्लं हे म्हटलं खरं आहे, पण मी माफी मागितली. हे त्यांच्या कानावर घातलं की तुमचा उगाच गैरसमज व्हायला नको आणि त्याच्याकडे तक्रारी दाखल केली. नंतर आत्ता माझ्या वकिलाशी चर्चा करून त्याच्या विरुद्ध न्यायालयामध्ये 156(3) खटला मी दाखल करतो आहे. एक कर्तव्यात कसूर केली, लोकप्रतिनिधींशी वर्तन केलं वगैरे वगैरे जे असतं ते 156(3) कलमान्वये त्याच्याविरुद्ध मी न्यायालयामध्ये एक दावा दाखल करतो आहे. हा एक भाग त्याचा झाला न्यायालयामध्ये दाखल करण्याच्या संदर्भामध्ये. वरण आपल्या या सावदा शहरामध्ये आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालतात, मोठ्या प्रमाणावर हा हेराफेरी करतो. या घटना जिथं घडल्या त्या तिथं न घडता दुसरीकडे दाखवून त्याचे पंचनामे करतो. अशा काही तक्रारी माझ्याकडं पुराव्यानिशी आलेल्या आहे. त्यामधलं काही गोष्टी मी आपल्यासमोर मांडू इच्छितो की एक म्हणजे असं आहे, फैजपूरच्या आणि सावद्याच्या बॉर्डरवर एका गोडाऊनच्या जवळ एका अड्ड्यावर त्या ठिकाणी काय नाव होतं तारखा सावदा पोलीस स्टेशनच्या ठिकाणी MIDC परिसरात सावदा हद्दीत 27/8/2025 रोजी 3:53 सुमारास दुपारी घडलेली घटना ही केवळ लूटमार नसून पोलीस गुन्हेगारांच्या संगनमतातून घडलेले मोठे प्रकरण आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, अच्युत डॉन म्हणून एक बऱ्हाणपूरचा आहे. या ठिकाणी जेवढे काही अड्डे चालतात त्या अड्ड्यांवर जाऊन खंडणी वसूल करण्याचं काम हा अच्युत डॉन करतो, रिव्हॉल्वर लावून, म्हणजे गावठी पिस्तूक लावून वगैरे करतो. हा अच्युत डॉन या फैजपूरच्या MIDC पोलीस क्षेत्रामध्ये येऊन
एका मोठ्या अड्ड्यावर जाऊन त्या ठिकाणी त्याने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान त्या अड्ड्यामधून जवळपास 40-50 लोक बाहेर निघाले. त्याचा व्हिडिओ आपल्याकडे आहे, तुम्हाला लागेल तो व्हिडिओ मी देतो प्रत्येकाला, तुमच्याकडे पोस्ट करून देईल. त्याचं त्या अड्ड्यामधून बाहेर पडतानाचे ते आहे. त्याबरोबरच त्याच्यामध्ये हा व्हिडिओ तो आहे, त्याच्यामधून 2 व्यक्ती 2 कट्टे घेऊन जाताना दिसत आहे. त्याच्यामधून ते 2 कट्ट्याचे हे करताय असं या व्हिडिओमध्ये दिसून राहिलेलं आहे. एकंदरीत ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी हा गुन्हा नोंद करायचा होता, परंतु हा गुन्हा नोंद न करता हे साईमतमधलं आहे की गावठी कट्टा रोखून दुचाकी स्वारांकडून 1.5 लाखाची लूट. पण हा जो गुन्हा आहे हा तिथे न दाखवता हा पिंपरुड रस्त्यावर दुसऱ्याच ठिकाणी दाखवण्यात आला की ही घटना इथे घडली आणि तिथं घटना दुसरी दाखवली लुटमारीची, किंवा इथे 1.5 लाखाची लूट झाली वगैरे तिथं दाखवले. त्यात पुरावे वेगळे, त्यात कागद वेगळे, आणि लगेच त्या गुन्हेगार पकडला असं डिटेक्शन झालं व आम्ही गुन्हेगार पकडून घेतला लगेच 24 तासाच्या आत असं दाखवण्याचाही प्रयत्न पोलिसांनी केला. आणि त्या ठिकाणी जी घटना घडलीच नाही त्या घटनेचा उल्लेख करून त्या ठिकाणी मोठाईके दाखवण्याचा प्रयत्न केला. ही पुराव्यानिशी झालेली, सिद्ध झालेली गोष्ट आहे. याची चौकशी करावी अशी आज मी मागणी केलेली आहे की या घटनेची चौकशी करा. ह्याचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत, CCTV कॅमेऱ्याचे पुरावे आहेत. आणि त्याच्यामध्ये इंटेन्शन असं होतं त्यामध्ये की माझ्या कार्यक्षेत्रामध्ये कोणताही धंदा चालू नाही आणि त्यामध्ये जे लाखो रुपये होते, म्हणजे जे MIDCच्या क्षेत्रामध्ये जे घडलं त्याच्यात लाखो रुपये, कारण 40-50 लोक दिसत आहेत तिथून पळत जातानाचे. त्याच्यावर म्हणजे यांच्याजवळचा जेवढा पैसा होता तेवढा पैसा पोलिसांनी त्या ठिकाणी लुटून घेतला आणि दाखवलं दुसऱ्याच ठिकाणी, आणि तिथे फक्त 1.5 लाख रुपये लूट झाली होती असं दाखवण्यात आलं. हे प्रकरण गंभीर प्रकरण आहे. हां, आणि हां, जो आरोपी दाखवला त्या ठिकाणी रस्ता लुटवाला भुसावळचा, त्याचा तो बदलून गेला. हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हे बघा, त्यानं कोर्टामध्ये दिलेलं applicant accused, it is stated that the informant has not identified the application during identification parade. Investigation as to applicant is completed. Informer also filed Puricide stating that he has no objection to release the application on bail subject of condition. हरकत नाही. अज्जुडानला मी ओळखत नाही आणि त्याला जामीन देण्यास हरकत नाही हे त्याने सांगितलं तिथे, म्हणजे वेगळंच सांगितलं आणि त्याचं तिथे हे केलेलं आहे. आता हा पहिला फरक, हा अज्जुडान नावाचा जो सदग्रस्त या ठिकाणी येतो, ह्या अज्जोडान सगळ्या ठिकाणी करत असताना त्याला पकडण्यासाठी पोलीस सांगतात की आम्ही त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु त्याचा उपयोग जो आहे तो फक्त आम्ही एखाद्या डॉनला पकडलं हे दाखवण्यासाठी करतात. वास्तविक त्यांचे आणि यांच्या साठेलोटे आहे, त्यामुळे ते प्रकार या ठिकाणी घडत आहे आणि ह्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी केलेली आहे. हा महत्त्वाचा आणि गंभीर प्रकार आहे, कारण तुमच्या भागामध्ये मोठ्या पत्त्याचे अड्डे चालतात. त्या पत्त्याच्या अड्ड्यानं हा अज्जुडान दरवेळेस हा रिव्हॉल्वरनं धमकी देऊन त्या ठिकाणी पैसे वसूल करतो. हे पोलिसांनाही माहिती आहे, पण ह्यांचे हप्ते याच्याकडनं येतात, काय म्हणतात गेम खेळणारा काय त्याचा अड्डा, त्या अड्ड्याकडनंही येतात आणि दुसरीकडे अड्डा नाही असं दाखवण्यासाठी त्याचा उपयोग होतो की आम्ही अज्जुडानला पकडलं म्हणून.
अशा स्वरूपाचा उद्योग घ्यायचा आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करावं असं म्हणून वेगळं पत्र मी DJ वगैरेकडे दिलेलं आहे. त्याची कॉपी माझ्याकडे आहे. दुसरं असं आहे 4 फेब्रुवारीचे की 4 फेब्रुवारी बुधवार रोजी कोचूर रोडवरील गणपती मंदिराच्या मागे अवैध चालवणारा एक अड्डा आहे, पत्त्याचा क्लब आहे. या ठिकाणी विशाल पाटील याच्या सहकार्याने 12 वाजेच्या सुमारास धाड घातली. हे सगळं CCTV कॅमेऱ्यात आलेलं आहे. म्हणजे जाताना दिसत आहे, येताना दिसतं, याला काही पुराव्याची गरजच नाही आता त्यांच्या. तर धाड घातली. या कारवाईला हा सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील आणि पत्ता क्लब चालक यांच्यात हप्त्याच्या रकमेवर जाहीरपणे मोठा वाद झाला. आम्ही आपल्याला 3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी हप्त्याची रक्कम दिली. 3 फेब्रुवारीला हप्त्याची रक्कम दिली असताना तुम्ही धाड कशी घातली, अशी त्यांची ती वादावादी होती आपसामधली. आणि ही वादावादी जी आहे ते पोलीस स्टेशनला होती. ही त्यांच्या CCTVमध्ये आहे की तुला आदल्या दिवशी सकाळीच तून कशी काय रेड घातली. मग ही वादावादी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये आहे, पोलिसांच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये. आता लोकप्रतिनिधींच्या उपस्थित केल्याचे हा असा सवाल चालकांनी पोलीस आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थित केल्याचे समजते. यावर सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी मला वरून केसेसचे टार्गेट दिले आहे, ते तुम्ही पूर्ण केले नाही म्हणून ही कारवाई दिली असे उत्तर दिले. आणि त्याने सांगितलं की वरून मला टार्गेट दिलं, मला वरून फोन आला आणि त्यामुळे मला कारवाई करावी लागली तुमच्याशी, मी हप्ता घेतला म्हणून काय झालं. हे जे त्याचं बोलणं आहे ते पोलीस रेकॉर्डमध्ये आहे. आणि म्हणून माझं एक म्हणणं आहे की याच्या संदर्भामधलं पोलिसांचं वडलं जे काही फुटेज आहे ते चेक करावं. ते वेळ दिलेली आहे, दिवस दिलेला आहे, ते चेक करावं आणि त्याच्यावर खात्री जी आहे ते करावी. आता यामध्ये असे प्रकार वारंवार या पोलीस स्टेशनला घडत असताना आणखी परवा दिवशी एक प्रकार घडला. परवा 2 दिवसात एका तुमच्या परिसरामधल्या एका गावामधल्या मोठ्या गावातल्या विधवा महिलेवर बलात्कार झाला. तोही एका पदाधिकाऱ्याने केला. ती महिला पोलीस स्टेशनला आली तक्रार द्यायला आणि तक्रार देऊन पोलीस स्टेशनला 12 ते 7 वाजेपर्यंत थांबली. 12 ते 7 वाजेपर्यंत थांबल्यानंतरही तिची तक्रार घेतली गेली नाही. आता ह्या प्रकार जो घडला तो पदाधिकारी एक मोठा पदाधिकारी आहे ज्याने हा बलात्कार केलेला आहे. ती महिला एक विधवा आहे, तिला मुलगा नाही आहे. आणि अशा स्थितीमध्ये तिची नोंद न घेणं गंभीर गुन्हा आहे. आणि मग तिला शेवटी धमकावून त्याने पाठवून दिलं 7 वाजता. पण ही सगळी घटना जी आहे ते त्यांच्या CCTVमध्ये आहे पोलीसच्या. आणि CCTV केवीचं फुटेज मला द्या म्हणून मागणी केलेली आहे. अजूनपर्यंत मला CCTVचं फुटेज मिळालेलं नाही. ही माझी माहिती आहे, त्यामुळे मला आता खात्री करायची आहे. तर CCTV फुटेजच्या माध्यमातून असं जर होत असेल की बलात्कार पीडित महिला जर 7-7 तास न्याय मिळत नसेल तर ही गंभीर बाब आहे. याही घटनेची चौकशी करून खात्री करावी अशी माझी मागणी त्या ठिकाणी राहणार आहे. अगदी अलीकडची 2 दिवसातली घटना आहे. आत्ता या ठिकाणी याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर सावदा मर्चंट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी या सोसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याची एक तक्रार आली. ठीक आहे, गैरव्यवहार सोसायटीची तक्रार होती, सहकार खात्यानं केलेली होती. त्या सोसायटीच्या संदर्भामध्ये 29 संचालक, त्या सोसायटीमध्ये 29 संचालक, त्यांचा जो कोण असतो त्याच्यामध्ये व्यवस्थापक, चेअरमन, उपाध्यक्ष, अध्यक्ष असे कर्मचारी, अशांशी 29 लोकांवर बाहेर दाखल करण्यात आला. आता हे 29 संचालकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं चौकशीसाठी आणि त्यांच्याकडून 5-5 लाख रुपये मागितले. माझ्याकडं स्वतः काही संचालक येऊन भेटले आणि त्या संचालकांनी मला सांगितलं आमच्याकडनं 5 लाख घेतले, आम्ही ॲफिडेविट करून घ्यायला 5 लाख मागितले, हे ॲफिडेविट करून द्यायला तयार आहे. आता काहींनी पैसे दिले
त्याच मोकळे आहे. आणि पैसे दिले नाही त्यांना मग त्रास दिला आहे. मग ह्याच्यामध्ये 29 आरोपी आहेत, तर त्या 29 आरोपीवर कारवाई व्हायला पाहिजे. ते भले जामीन, पण आज त्याच्यामधल्या काही आरोपींना कारवाई केली आणि काही आरोपींना सोडून दिले. एकाच कलमाखाली एकाच ठिकाणी फिर्याद झाल्यानंतर, आणि हा एवढा मोठा गैरव्यवहार तो त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या APIच्या माध्यमातून केला. आणि हे संचालक मंडळातले काही लोक त्या ठिकाणी न्यायालयामध्ये जाणार आहेत. आता मी त्यांना सांगितलं मला ॲफिडेविट करून द्या, ॲफिडेविट करून तुम्ही न्यायालयामध्ये जा, याच्याविरुद्ध न्यायालयामध्ये आपण तक्रार करू. ते पण त्यासाठी तयार झालेले आहे. दुसरं, मी शिवीगाळ केली अर्वाजच्या भाषेत वगैरे असा जो FIR दाखल केलेला आहे, त्या FIRमध्ये ज्यांचं साक्षीदार म्हणून नावं घेतलेत की हे साक्षीदार आहेत, त्याच्यामध्ये एक साक्षीदार जो आहे तो मनीष भंगाळे एक साक्षीदार आहे, आणि दुसरा भिडे त्याच्यामध्ये. आता हा भिडे आणि मनीष भंगाळे हे पार्टनर आहे एका ह्याच्यामध्ये. नंतर सांगतो मी त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये ते पार्टनर जे 2 नंबरचे धंदे करतात त्यांना त्याच्यामध्ये दिलं आहे. आता ह्यातला जो एक व्यक्ती मला भेटला होता, आता येतो इथे, आला आहे का रे? हां, येतो आहे. या दोघांपैकी एक. त्याचं म्हणणं मी नव्हतोच तिथे, आणि खरंच कोणी नव्हतं, मी अचानक गेलो होतो ना. तर माझं नव्हतंच, मला न विचारताच नाव टाकून दिलं म्हणे ना साक्षीदार. तो म्हटलं पत्रकारांसमोर आहे आणि पत्रकारांसमोर सांग. म्हणजे जे साक्षीदार आहे कसे बनावट टाकले हे तुमच्या लक्षात येऊन जाईल त्याच्यामधून. आता या ठिकाणी मी सर्व सावदा पोलीस स्टेशनच्या अंतर्गतची माहिती घेतली की या माहितीमध्ये माझ्या असं एक आकडाच होता नाही, माहितीमध्ये कोणाला किती हप्ता मिळतो सावदा शहरामध्ये आणि कोण हे धंदे करतो. तर त्याच्यामध्ये एक पहिला नंबर आहे पवळी प्रवीण गुरव सावदा. 75,000 रुपये एका महिन्याचा हप्ता देतो. गणपती मंदिरामागे याचा अड्डा आहे. तुम्ही लोकल आहे, तुम्हाला माहिती असेल. आणि हा जो आहे माझ्यावर जी तक्रार दाखल केली त्या भिडेचा हा मामा आहे. म्हणजे साक्षीदार दाखवला आहे तो या भिडेचा मामा आहे. तो 75,000 रुपये महिना याला देतो आणि तिथं अड्डा चालवतो. पीर खा तडवी, रमजान तडवी सावदा हे 70,000 रुपये एका महिन्याचे देतात. साईबाबा मंदिराजवळ हे चालतो क्लब. 70,000 रुपये महिना. कन्फर्म माहिती आहे, सगळे आकडे मी कन्फर्म काढलेले आहे. ढबा उर्फ विलास तायडे लहान वाघोदा 60,000 रुपये एका महिन्याचे देतो. 60,000 रुपये महिना. गात्याचा एक देशमुख म्हणून आहे, 70,000 रुपये एका महिन्याचे देतो. नंतर सावखेड्याचा फिरोज तडवी ह्याचा नदीपात्रामध्ये अड्डा चालतो, तो 25,000 रुपये देतो. लोहाऱ्याचा कादर तडवी आहे, तो एका महिन्याचे 25,000 देतो. सट्ट्याच्या संदर्भामध्ये सावखेड्याचा जयस्वाल म्हणून आहे, त्याच्या घरात सट्टा चालतो आणि सारं सट्ट्याचं केंद्र वरच्या ह्याच्यावर आहे. त्या घरामध्ये 90,000 रुपये एका महिन्याचे तो देतो सावखेड्यावाला सट्ट्याचा. तर त्या भागातला किंग आहे, त्या परिसरामधला सावखेड्याचा जुना किंग आहे. आतापासूनच करतोय असं नाही, हा जुना आहे. नंतर संजू तायडे सावदा, एक संजू तायडे म्हणून सावद्याचा आहे, 60,000 रुपये एका महिन्याचे तो देतो सावद्यामध्ये. मला वाटतं उर्दू शाळेजवळ कुठेतरी आहे, मला नेमकं प्लॉट माहिती नाही, पण उर्दू शाळेच्या त्या परिसरामध्ये कुठेतरी आहे. नंतर विशाल तायडे, मी सांगितलं तुम्हाला, हां विशाल तायडे 50,000 रुपये एका महिन्याचे देतो. संतोष परदेशी म्हणजे बद्री नगरसेवक यांचे वडील, याची पेढी भाड्यानं घेतली आहे त्या ठिकाणी.
फिरोज, निंभोरा रोड, मोठा वाघोदा, 60,000 रुपये एका महिन्याचे तो देतो. साळीबागमध्ये मोठ्या प्रमाणावर सट्टा चालतो. साळीबागमध्ये मोतीलाल साळी दररोजचे 5,000 देतो या ठिकाणी. दारू, अजून माझ्याकडे ह्याची नावं अधिक आहे सट्ट्यावाल्यांचे, आणखी 3-4 नाव आहे, पण कन्फर्म झाले नाही म्हणून मी ह्याच्यात काही ते दिले नाही. हे कन्फर्म नाव आहे, पैसे कन्फर्म आहे. वाहते तुम्ही इथलेच लोकल असल्यामुळे हे नावं सांगतो, हे नावं तुम्हाला ओळखीचेच असतील. आता दारू, चंद्रमा हॉटेल सोसायटी वाईन शॉपच्या समोर सावदा, इथं मोठ्या प्रमाणावर दारूचा अड्डा आहे. महिंद्र हॉटेल सावदा बद्री, येथे मोठ्या प्रमाणावर अनाधिक दारू विकली जाते. भंगाळे हॉटेल वाघोदा 132 केव्हीच्या समोर पुरसो, हा इथे दारू विकल्या जाते. पुरसो खिरोदा सावखेडा रस्ता दारूचा अड्डा, मोठा दारूचा अड्डा आहे. नंतर या दारूचे सेंटर जे आहे, गावठी दारू तयार करणं, बनावट दारू त्याला म्हणतो, किंवा गावठी दारू तयार करणं आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये डिस्ट्रीब्युशन करण्याचे जे सेंटर आहे, ते सेंटर म्हणजे एक आहे जानोरी, दुसरं आहे रायपूर, तिसरं आहे उधळी आणि रावेर आले. ही जी आहे दारू तयार केली जाते नदीकाठी, ही रावेर यावल तालुक्यामध्ये सर्वत्र पुरवली जाते. या ठिकाणी ही रावेर यावल तालुक्यामध्ये, आणि याचे स्थानिक लोकांच्या माध्यमातून ते दारू पुरवल्या जाते. जानोरी येथून पूर्ण तालुक्यात दारू ट्रान्सफर केली जाते. सावदा येथे ख्वाजानगरमध्ये एक कोणीतरी भुरीबाई आहे, तिच्याकडे गांजा मिळतो आणि गांजाचं मोठं एक सेंटर आणखी या सावदा शहरामध्ये गांजा आणण्याचं आणि विकण्याचं. हा गांजा जो आहे हा मध्य प्रदेशामधून सावद्याला येतो आणि या ठिकाणी तो सावद्याला तो विकला जातो गांजा. निंभोरा येथे भरत किराणा येथे अनाधिकृत मोठ्या प्रमाणावर गुटखा विकला जातो. आता सावदा शहरामध्ये गुटखा आणला जातो. फैजपूरचा एक मोठा गुटख्याचा व्यापारी आहे, तस्कर आहे. तो तस्कर गुटखा हा रावेर मार्गे आपल्या सावद्याला आणतो आणि तो रावेरमध्ये या संपूर्ण परिसरामध्ये नार्कोटिक्स आहे, ज्या गोळ्या असतात त्या, हा गांजा आहे आणि मी आता काय सांगितलं गुटखा. हे गुटखा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 3 जण आणतात. आपलं सावदा शहर, रावेर, यावल या भागामध्ये 3 प्रमुख रीतीनं ते गांजा, आणखी काय सांगितलं मग त्या गोळ्या, गुटखा हे सगळं आणतात आणि आपल्या परिसरामध्ये सगळ्यांना नशिली पदार्थ वाटतात. त्यामुळे आत्ता सावदा शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या लहान लहान गोळ्या ज्या येतात त्या गोळ्या तुम्हाला टपरीवर मिळतील. आता ह्याच्या गुटख्याच्या पुढे बहुतेक सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत या परिसरामध्ये. त्यामुळे तरुणांचे आरोग्य मोठ्या प्रमाणावर खराब झालेलं आहे. सावदा बसस्टँड येथे सोनवणे यांचे ओम एंटरप्राइज बिस्किट गोळ्यांचं दुकान आहे. तिथे हा गुटखा आणला जातो आणि त्या दुकान दररोज विकला जातो. तिथे 1,000 रुपये हप्ता हा त्या ठिकाणून महिन्याला दिला जातो. 1,000 रुपये, 1,000 रुपये महिना देण्याचा नाही आहे, पण त्या ठिकाणी गुटखा विकला जातो. हे नाव तुम्हाला आता देतो आहे बसस्टँडजवळ सोनवणे, तुम्हाला कदाचित माहीत असेल, ओम एंटरप्राइजेस. हा सगळा गुटखा बऱ्हाणपूर येथून रावेर, निंभोरा, सावदा, फैजपूर या मार्गे येतो. होंडा अमेज 4 व्हीलर गाडीचा नंबर घ्या, कोणत्या गाडीच्या नंबरमधून हा येतो. होंडा अमेज 4 व्हीलर MH19 CY 4445 ग्रे कलर या गाडीतून तो येतो. आणखी 2 गाड्या याच्यासाठी वापरल्या जातात, त्यांचे नंबर माझ्याकडं नाही आहे.
हा नंबर आहे बघ, अधिकृत नंबर माझ्याकडे मिळाला. त्या 2 गाड्यांचाही नंबर माझ्याकडे मिळाल्यानंतर तुम्हाला मी देतो. या गाड्यांचा मालक अकलूज येथील भानू नामक व्यक्ती आहे. या गाडीचा मालक जो आहे तो भानू नावाचा व्यक्ती अकलूजचा आहे. 2 कॉन्स्टेबल तुमच्या सावद्याचे कलेक्टर आहे. करणारे कलेक्टर जे आहे त्याचे CDR चेक करायचं मग मागणी केलेली आहे की हे 2 जे आहे त्यांचे CDR चेक करा तुम्ही. त्यांचे नावं मी तुम्हाला सांगतो. 2चे नावं कुठे गेले रे? 22 करवत आहेत. हे 2 कॉन्स्टेबल कलेक्टर आहे. त्यांचे CDR चेक करा असं पण म्हटलं आहे ना. त्याच्यामध्ये 2 कोण आहे? एक मला वाटतं 22कर आहे आणि एक हे 2 जण जे 22कर म्हणून हा याचा मुख्य कलेक्टर आहे. हा सगळ्या अवैध धंद्यांकडे जाऊन हे जे मी सांगितलेले हप्ते आहे 75,000 25,000 वगैरे हा वसूल करणारा त्याचा मुख्य कलेक्टर आहे. आणखी एक त्याचा होता पण त्याला सुट्टीवर पाठवलेला आहे. म्हणजे तो इथे आता नाही आहे. पण हा कलेक्टर इथं आता आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता हा जो कलेक्टर 22कर नावाचा आहे हा आजपासून रजेवर गेलेला आहे. तर आजपासून 10 दिवस तुमचा API जो आहे पोलीस सब इन्स्पेक्टर तो पण आता 10 दिवसाच्या रजेवर गेलेला आहे. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्हालाच विचारतो की आता अवैध धंदे चालू आहे का बंद आहे? तुम्ही राहता ना आता? चालू आहे की बंद आहे? आपण आवाज उचलला हो तेव्हापासून केव्हापासून सतत सुरू असलेले अवैध धंदे बंद आहे. केव्हापासून बंद आहे? आपण आवाज उचलला तेव्हापासून बंद आहे. तेव्हा म्हणजे याच्या अर्थात आधी सुरू होते. प्रश्न ये तो सवाल ही नहीं पैदा होता कि पहले चालू थे, अब जब मैंने आवाज़ उठाया तो बंद हो गए. तो इसका ये है, तो आज API ने 10 दिन के लिए रजा लेने का क्या कारण है? और जो कलेक्टर है उसका 22कर वो भी 5 दिन रजे में चले गया. अभी ये क्या करते हैं मालूम है कि देखो पहली बात ये है कि सावदा पोलीस स्टेशन असून दररोज म्हशीचे ट्रक जातात 20 ते 22 भैंसों के ट्रक जाते हैं. और भैंसों के नियम से होंगे गैरकानूनी होंगे पता नहीं, नियम से भी हो सकते हैं. जो वहाँ से भैंस के ट्रक जाते हैं, जहाँ म्हशीचे ट्रक जातात तर त्या म्हशीच्या ट्रककडून प्रत्येकी 1,000 हा घेतो. आणि त्याच्यात विशेष म्हणजे कसं आहे की 1,000 रुपये घेतो, काहींकडून 2,000 घेतो. सर्टिफिकेट घ्या, डॉक्टर का सर्टिफिकेट घ्या, पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचं सर्टिफिकेट लागतं, वजन लागतं, मोजणं लागतं, मार्केट कमिटीचा दाखला लागतो, असं विचारत राहतो. आणि ते नाही मिळालं तर त्याच्याकडनं 1,000 ते 2,000पर्यंत हे घेतात म्हशीचे. आता म्हशीचे 2,000 रुपये घेताना 20 ते 22,000 22 ट्रक दररोज इथून जातात. आता या ठिकाणी त्याप्रमाणे दररोजचे 20,000 वसूल केले जातात. आणि अमीन शहा नावाचा एक एजंट आहे, आपको तो पता होगा. अमीन शहा नावाचा यांचा मशीनचा एजंट आहे. त्या एजंटकडून हे पैसे जमा करून वसूल केलं जातं. अमीन शहा सावदा शहरात राहणार आहे. अमीन शहा त्याच्याकडनं हे म्हशीचे वसूल केले जातात. ढोर बाजारामध्ये बैलांच्या गाड्या येतात, त्यांच्याकडून 300 रुपये प्रत्येकी स्वतः कॉन्स्टेबल अहमद हाजी मार्फत करतो. अहमद हाजी करके कॉन्स्टेबल है. हाँ अच्छा व्यापारी आहे. हां कॉन्स्टेबल हे व्यापारी आहे. हो त्या व्यापाऱ्याकडनं हा अहमद हाजी व्यापारी आहे, त्याच्याकडनं 100 रुपये प्रत्येकाकडनं घेतो आणि ते 100 रुपये करून ह्याला पोलीस स्टेशनला आणून देतो. नंतर हे झाल्यानंतर या ठिकाणी ज्या गायी कुठे आहेत गाईचं आहे, गायी आणल्या जातात मोठ्या प्रमाणावर. गायी आणि म्हशी, गायी आणि वासरं या संदर्भामध्ये तस्करी इथून होते बऱ्याच ठिकाणी. आणि ही तस्करी झाल्यानंतर कलम कमी जास्तचा विषय. हां तस्करी होते आणि त्यांच्याकडनं हा पैसे घेतो. गायींवरनं अवैध गायी आणल्या जातात, अवैध वासरं आणल्या जातात, त्यांच्याकडनं हा पैसे घेतो, काहींवर गुन्हे नोंद करतो
जर त्याला 10 गायी मिळाल्या, 5 गायी मिळाल्या, तर 3 गायींवर 2 गायींवर निर्णय देतो, 3 गायींवर नोंद नाही करत. काही ठिकाणी FIR करतो यांचा. FIR करताना एकावर वेगळं कलम लावतो, दुसरं वेगळं कलम लावतो. ज्याने पैसे कमी दिले त्याच्यावर जास्त कलम लावतो, ज्याने दिलेच नाही त्याला पकडून मध्ये टाकतो, आणि ज्याने पैसे दिले त्याला कसं सोडवता येईल असे कलम लावतो.